न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये जर बघितलं तर विविध खेळ या ठिकाणी या स्पर्धा या ठिकाणी पार पडलेल्या आहे। यामध्ये जर बघितलं तर दुसऱ्या दिवशी ॲथलेटिक्स मध्ये लांब उडी असेल, कुस्ती, धावणे, गोळाफेक, थाळीफेक अशा विविध स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या आणि यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांनी सहभागी घेत या स्पर्धा पार पडलेल्या आहेत। जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। 2 दिवसीय या क्रीडा स्पर्धा सुरू होत्या। यामध्ये विविध स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि या स्पर्धकांना एक वेगळी चालना किंवा त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरता या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲडव्होकेट संदीपजी कदम असतील किंवा सर्वच मान्यवर असतील, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अतिशय आनंदाच्या वातावरणात पार पडला। आता आपल्या सोबत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲडव्होकेट संदीपजी कदम सर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। सर, काय सांगाल, 2 दिवसीय जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या, यामध्ये अनेक स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या, आज ॲथलेटिक्स देखील पार पडलेले आहेत आणि यामध्ये जर सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा जर म्हटलं तर आपले सर्व जे पदाधिकारी होते या सर्वांनी देखील या धावण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। सांगाल या स्पर्धांविषयी? दरवर्षीप्रमाणे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीनं जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आपण आयोजन करतो। त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा या सासवडमध्ये वागेरे कॉलेज महाविद्यालयामध्ये आपण आयोजन केलं होतं। 29 आणि 30 डिसेंबर या स्पर्धा होत्या। या स्पर्धाच्या 2 प्रकार होते की इंडिव्हिज्युअल गेम वैयक्तिक आणि दुसरा म्हणजे सांघिक संघ। वैयक्तिकमध्ये बुद्धिबळ असेल, कराटे असेल, तायक्वोंदो असेल, कुस्ती असेल, या पद्धतीच्या या स्पर्धा आज इंडिव्हिज्युअलमध्ये झाल्या आणि काल सांघिक सगळ्या स्पर्धा झाल्या। त्याच्यामध्ये कबड्डी असेल, खो खो असेल, व्हॉलीबॉल असतील आणि अनेक पद्धतीच्या आज ॲथलेटिकच्या पण झाल्या। रनिंग 4x100 मीटर, नंतर 200 मीटर, 4x100, 4x200 अशा स्पर्धा झाल्या। या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी मॅक्झिमम खेळाडू सहभागी झाले होते आणि या स्पर्धेमध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये गेलेले सुद्धा विद्यार्थी पार्टिसिपेट झाले होते। याचं कारणच असं आहे की गेल्या 11 वर्ष आपण या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेतो आणि त्या माध्यमातून संस्थेचे अनेक विद्यार्थी आपलं स्टेट लेवल असेल, नॅशनल लेवल असेल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला ऑलरेडी गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे या ज्या स्पर्धा आहेत ह्या खऱ्या अर्थाने सगळ्या म्हणजे तुल्यबळ एकमेकाचे प्रतिस्पर्धी स्पर्धक असे होते आणि त्याच्यामुळे या स्पर्धा पाहण्यात, त्यांचा परफॉर्मन्स दाखल करण्यास किंवा त्यांचा परफॉर्मन्स दाखवण्यासाठी खेळाडूंना खरी त्यांची मेहनत पणाला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळाला, याचा आनंद एक आम्हाला आहे असं मला वाटतं। पुणे जिल्हा शिक्षण मंडळातले जे सर्वच प्राचार्य असतील, पदाधिकारी असतील, हे सर्वजण यामध्ये सहभागी होते। आपण प्रथम क्रमांक देखील पटकावला। मग खूप दिवसानंतर किंवा खूप वर्षांनंतर हा अनुभव कसा राहिला? आता तुम्हाला सांगू का, गेले 1-1.5 महिना आम्ही ह्या स्पर्धाचं आयोजन करतोय। त्याच्यामध्ये आम्ही 9 विभागावरनं पहिल्यांदा गट पातळीवर या स्पर्धा घेतल्या आणि तिथे जे प्रथम क्रमांक येतील, जे संघ येतील, त्यांचा आज आपण इथं एकंदरीत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये समावेश करून त्यांच्यामध्ये स्पर्धा केली। खऱ्या अर्थाने ही जी स्पर्धा आम्ही घेतोय त्याच्या मागचं कारण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातनं आणि त्याच्यातनं विद्यार्थी करिअर करतात। परंतु हे करत असताना माझे जे PT टीचर असतील, शाखा प्रमुख असतील किंवा माझा इतर अध्यापक वर्ग असेल, शिक्षकेतर स्टाफ यांनासुद्धा उत्साह फार निर्माण झालेला आहे आणि प्रत्येकाने प्रत्येकाचा खारीचा वाटा करून या खेळाडूंना ते प्रोत्साहन देण्याचं काम करतात आणि त्याच दृष्टीने आज आम्ही ज्या स्पर्धा केल्या तर प्रत्येक जो यामध्ये जरी खेळाडू नसेल परंतु या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आमचा शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ किंवा पदाधिकारी यांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला आणि आपणही या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये करावं की जेणेकरून आपण जर या स्पर्धा केल्या तर विद्यार्थ्यांना त्याच्यापासून प्रोत्साहन मिळेल, मोटिवेशन मिळेल आणि आपल्यामध्ये सुद्धा एक शारीरिक तंदुरुस्ती किंवा जे फिजिकल फिटनेस आपण सुद्धा
आपण त्याच्यात प्रगती करू शकेल या दृष्टिकोनातनं आम्ही आमच्या एक कर्मचाऱ्यांच्या वतीने सुद्धा एक ॲथलेटिकची स्पर्धा आयोजन केली होती आणि त्याचा मला आनंद आहे. त्याच्यामध्ये मला सहभागी होता आलं, त्याच्यात मला फार आनंद आहे असं मला वाटतं. नक्की. सर, तुम्ही गेली कित्येक वर्ष सर्वजण मिळून म्हणजे या संस्थेमध्ये आहात तुम्ही सर्वजण, आणि ही जी काही स्पर्धा झाली यामध्ये अनेक विद्यार्थी आले होते, सर्वजण आपला पूर्ण स्टाफ, आपण सर्वच जण सहभागी होतात. नमस्कार. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही फार जुनी संस्था आहे. 1941 साली या संस्थेची स्थापना झाली. शहरी भागामध्ये ज्ञानाची गंगा वाहत होती, पण ग्रामीण भागामध्ये अंधकार होता आणि तो अंधकार दूर करण्यासाठी गुलाबसाहेब पुढे सरसावले आणि त्यांनी या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला प्राथमिक शाळा, नंतर हायस्कूल. 1956 साली भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी हायस्कूल सुरू केलं आणि दिवसेंदिवस या संस्थेला चांगले नेते मिळाले. या संस्थेचा विकास होण्याचं कारण म्हणजे बहुजन समाजातले नेते या संस्थेला मिळाले. त्यामध्ये सुरुवातीला अण्णासाहेब आवटे असतील, शंकरराव बेलके असतील, मामासाहेब मोहोळ असतील, नंतर आपले रामकृष्ण मोरे साहेबांनी 20 वर्ष या संस्थेची धुरा सांभाळली आणि त्यानंतर 2006 साली अजितदादा पवार साहेब की जे आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी या संस्थेची धुरा हाती घेतली आणि त्यांनी हाती घेतल्यानंतर या संस्थेचा फार मोठा कायापालट सगळ्या दृष्टिकोनातून झाला. म्हणजे तुम्ही आता जो प्रश्न विचारला ना, की हे जे चालले स्पर्धा असतील, इमारती असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे सगळं या दादांच्या कारकिर्दीत आणि आमचे जे पदाधिकारी आहेत सगळे त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने चाललेलं आहे. आणि मग आमच्या पदाधिकाऱ्यांनी ओळखलं की आता मुलांनी नुसती मार्क मिळवून उपयोगाचं नाही, तर त्याला शरीरसुद्धा चांगलं लागतं. म्हणजे शरीर माध्यम खलुधर्म साधनं. पुष्कळ तुम्ही 95-96% मार्क मिळवले आणि तुमचं शरीर साथ देत नसेल तर त्या शिक्षणाचा काय उपयोग आहे, हे संस्थेने ओळखलं. आणि मग आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, अध्यक्षांनी ठरवून गेली 10 वर्षापासून हा जो क्रीडा क्षेत्रातला विकास दिसतोय तो फार म्हणजे आम्ही सुद्धा म्हणजे 50-60 वर्ष झालेले आहेत, पण हा हे जे पाहिलं आनंद आहे की विद्यार्थ्यांना ह्याचं म्हणजे आता आम्ही पाहतो की या स्पर्धेमधून मुलं कशी खेळतात, काय करतात, आनंद म्हणजे जीवन हे सुंदर आहे आणि ते सुंदरतेने जगण्याची ही संधी मुलांना आम्ही पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तर दिवसेंदिवस या स्पर्धेमध्ये विद्यार्थी संख्या आता सरांनी सांगितल्याप्रमाणे वाढत आहे, विद्यार्थी वाढत आहेत आणि त्यांना एक आवड निर्माण झालेली आहे. आता मगाशीच एक खेडेगावातली मुलगी भोर तालुक्यातली आली आणि ते आमच्या एका सरांनी सांगितली की सर ही उद्याची ज्योत्स्ना भालेकर आहे. म्हणजे एक मुलगी आता DYSP झाली ना, म्हणजे अशी मुलांच्या मध्ये आता ही स्पर्धा लागून राहिलेली आहे. या स्पर्धेचं महत्त्व तर आता एकंदरीत आणि यामध्ये सगळे आमचे घटक सहभागी होतात. आमचे जुने माजी विद्यार्थीसुद्धा सहभागी होतात, ग्रामस्थ सहभागी होतात. त्यांनासुद्धा आनंद वाटतो की हे चांगल्या प्रकारचं कार्य चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग विद्यार्थी दिवसेंदिवस घडत आहेत. आणि एक आम्हाला आनंद आहे की नुसतं मार्क मिळून उपयोगाचं नाही, तर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आमचे मानस सचिव साहेब आहेत ते त्यांचं फार लक्ष आहे की नुसती मार्क नको आहे, तर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा फार म्हणजे आपण लक्ष घातलं पाहिजे. आमचे सगळे पदाधिकारी या दृष्टीने सक्रिय आहेत. तर या ठिकाणी तुम्ही जे आता प्रश्न विचारला, तर आम्ही जुने लोकसुद्धा या दृष्टिकोनातून खुश आहोत की दिवसेंदिवस संस्थेचा अशा पद्धतीने विकास होत चाललेला आहे. थँक्यू. नमस्कार. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा गेल्या 12-13 वर्षापासून सुरू आहेत आणि खरं म्हटलं तर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा हा क्रीडा स्पर्धा हा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा मानबिंदू ठरलेला आहे. कारण या मानबिंदूचा जो आम्ही धांडोळा घेतला तर त्याच्यामुळं काय झालेलं आहे, तर जिल्हा स्तरावर, राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकी गरुड झेप घेतलेली आहे की त्यांचा मुलांना आणि आमच्या शिक्षकांना, PT टीचरना एवढा फायदा होतो की अनेक गुणवान स्पर्धक आंतरराष्ट्रीय पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि जिल्हा पातळीवर तयार होत आहेत. आणि हे लोन सर्व शाखामधून पोचलेलं आहे आणि त्याच्यामुळं सर्व शिक्षकांना, सर्व विद्यार्थ्यांना याचा प्रचंड फायदा होतोय आणि ते आता सर्वांना दिसून येते. आणि त्यामुळं हे जे चाललेला
स्पीडने जे स्पर्धा चाललेल्या आहेत ते आता कुठं थांबणार नाही, ती अशीच गरुड झेप घेत राहील. त्याबद्दल सर्वांना आणि सर्व पदाधिकारी असतील, मानस सचिव आहेत आणि सगळे पदाधिकारी याच्यामध्ये झोकून देऊन काम करतात आणि सगळे संस्थेतले सर्व कर्मचारी, शाखा शाखा स्तरावरचे सर्व कर्मचारी अगदी झोकून देऊन काम करतात आणि त्याचं हे फल आहे आणि त्यामध्ये सर्वांना आनंद होतोय. नक्कीच आपण बघितलं पुणे जिल्हा शिक्षण मंडळ नेहमीच मुलांच्या कलागुणांना वाव देण्याकरता तर हे कार्य करतच, परंतु यामधून मुलांनी देखील फिट राहिलं पाहिजे. आताच्या या मोबाईलच्या युगामध्ये मुलांनी कसा आपला कल हा आपले जे खेळ आहेत त्या खेळाकडे वळलं पाहिजे. खेळामधून आपली जे काही प्रगती आहे किंवा आपलं करिअर देखील या माध्यमातून निवडता येते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विविध विद्यार्थी आहेत की जे अभिनय क्षेत्रामध्ये आहेत, जे क्रीडा क्षेत्रामध्ये अधिकारी आहेत किंवा पोलीस अधिकारी आहेत, पोलीस PSI आहेत, अशा विविध क्षेत्रामध्ये हे जे विद्यार्थी आहेत यांनी नक्कीच आपलं नाव वरती नेलेलं आहे आणि हा जो काही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा जो उद्देश आहे तो साध्य होताना दिसतो. आणि अशाच या क्रीडा स्पर्धा दरवर्षी भरवण्यात येतात आणि यावर्षी देखील अतिशय चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांनी या स्पर्धांना दिलेला दिसतोय. या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थिनींनी देखील सहभाग घेतलेला होता. काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय या मुलींना नक्की काय वाटतंय. काय सांगशील, आज तुम्ही सर्वजण या स्पर्धांमध्ये सहभागी झाले, कशामध्ये सहभाग घेतला होता? माझे नाव वृषाली अविनाश मध्ये. मी 1500 मीटरमध्ये 17 वयोगटात धावले. त्याच्यात माझा प्रथम क्रमांक आला. ही संस्था खूप चांगली आहे. मी या ग्राउंडवर माझी विद्यार्थिनी कुमारी जोशना भालेकर हिची प्रेरणा घेऊन उतरले आहे. मला येथील वातावरण खूप छान वाटते. माझे नाव शिवानी संजय भालेकर. मी श्री छत्रपती हायस्कूल येणेरे या शाळेतून आले. मी या ग्राउंडवर कुमारी जोशना भालेकर हिची प्रेरणा घेऊन या ग्राउंडवर उतरले आहे. माझा 1500 मीटर धावणे स्पर्धामध्ये तृतीय क्रमांक आला आहे. येथील वातावरण खूप चांगले आहे. माझे नाव आदिती गंगाराम भालेकर. मी श्री छत्रपती हायस्कूल येणेरेच्या शाळेमधून आले आहे. मला पण वाटते जोशना भालेकर सारखं मीही व्हावं, म्हणून मी तिची प्रेरणा घेऊन या ग्राउंडवर उतरले आहे. माझा 1500 मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक आला आहे. त्यामध्ये मला खूप आनंद झाला आहे. माझे नाव आराध्य परीक्षित गायतळे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने आज इथे कुस्तीचं मैदान भरवलेलं, त्यात मी भाग घेतला आणि 3 राऊंडमध्ये मला पहिला नंबर भेटला. प्रथम क्रमांक मार्करी माझ्या वस्ताद बापू भागवत, सायनाथ रानवडे, अजून गणेश लिमन हे आहेत. आणि मी तालमीत मान ग्रामपंचायत कुस्ती संकुल मानला येथे सराव करतो आणि मला नॅशनलला गोल्ड आहे, इंटरनॅशनलला पण गोल्ड आहे. वस्ताद बापू भागवत, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांच्या ॲडव्होकेट संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाने आणि अजितदादा यांच्या मार्गदर्शनाने शिक्षण मंडळाने दरवर्षी म्हणजे अनेक वर्षी स्पर्धेचं नियोजन करतात आणि ह्यावेळेस इतकं सुंदर नियोजन झालं की मुलांचं खाण्याचं राहण्याच्या सगळ्या सुखसोयी मुलांना प्राप्त झाल्या आणि स्पर्धेला येऊन आनंद वाटला आणि आमचे खूप नंबर बसले मुळशी तालुक्याचे. त्याबद्दल मी साहेबांचं, ॲडव्होकेट संदीप कदम, त्याचबरोबर दादांचं मी शतशः आभारी राहीन. कारण हजारो वेळा अशा स्पर्धा व्हाव्यात आणि मुलांना त्याच्यातून काहीतरी प्राप्त व्हावं. जिल्हा शिक्षण मंडळामध्ये स्पोर्टच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये माझं 1500 मीटर, 800 मीटर, 400 मीटर मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. आणि मला असं वाटतं की आपण स्पोर्ट्समधून जास्त करिअर करू शकतो आणि पटकन करिअर करू शकतो. तर सगळ्या मुलींनी स्पोर्ट्समधून करिअर केलं पाहिजे. 400 मीटरचा ट्रॅक होता आणि तो खूप सुंदर होता. लाल माती होती त्याच्यामध्ये आणि आपल्या सगळ्या म्हणजे ग्रामीण भागातील व शहरी भागातील मुलींनी रेड ट्रॅक म्हणजे लाल मातीचा ट्रॅकचा वापर केला पाहिजे. तिथे झालेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांनी आज स्पर्धा भरवल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये कुस्ती स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता. तसेच कुस्ती हा खेळ खूप सुंदर आहे. कुस्ती हा खेळ आरोग्याचा आहे. व्यायाम केल्याने आरोग्य शरीर व्यवस्थित राहते. आणि आज या कुस्तीमध्ये माझा 46 किलो गटात प्रथम क्रमांक भेटला आणि मॅटची सोय बी सुंदर होती. जेवणाचं बी होतं, राहण्याची सोय होती. बोरपडे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांनी लांब उडीची स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेमध्ये माझा तृतीय क्रमांक आला. मुलींनी अशा ॲथलेटिक्सच्या स्पर्धा खेळल्या पाहिजेत, हे खूप महत्त्वाचं आहे. माझे नाव शर्वरी दत्तात्रय माने. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांच्या म्हणजे आयोजित केलेल्या ज्या जिल्हा क्रीडा स्पर्धा होत्या त्यामध्ये आम्ही लांब हा प्रकार खेळलो. त्याच्यामध्ये माझा द्वितीय क्रमांक मिळाला आणि म्हणजे हा मैदानी स्पर्धा आहेत ह्या मुलींनी खेळल्या पाहिजेत. जिल्हा शिक्षण मंडळ पुणे ही आमची संस्था यांनी स्पर्धा आयोजित केल्या होत्या जिल्ह्याच्या. त्याच्यामध्ये मी गोळा फेक याचा सहभाग घेतला. मला वाटलं नव्हतं माझा 3रा नंबर येईल, पण आला. आहे आज ग्राउंड होती गोळा फेक ह्याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. आज मी इथं आलो आहे आज ग्राउंड होती तर प्रथम क्रमांक मिळवला त्याच्याबद्दल म्हणजे आम्हाला लई भारी वाटते म्हणून पहिला क्रमांक मिळवला म्हणून. मी अंकिता लक्ष्मण इंगुळकर. मी शंकरराव भेलके महाविद्यालय येथे शिकत आहे. तर पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये मी सहभागी झाले. त्यात मी 100 मीटर व 200 मीटर यात प्रथम क्रमांक मिळवला. इथपर्यंत येण्यासाठी मला खैरे सरांनी खूप मदत केली. आत्तापर्यंत मी 3 नॅशनल खेळल्यात. केरळाला 400 मीटर, दिल्लीला 400 मीटर आणि रिले चंद्रपूरला 400 मीटर खेळले. यात मी सगळ्यात पार्टिसिपेट करून इथपर्यंत येण्याचं प्लॅटफॉर्म मी ह्यांना पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांना देते. यांच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत येऊ शकले. कारळे मॅडम, तुषार शितोळे, खैरे सर यांनी मला इथपर्यंत येण्यास खूप मदत केली. त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांचे मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांनी जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धेत मी कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. यात माझा प्रथम क्रमांक आला. कुस्ती स्पर्धा ह्या मुलींसाठी खरंच खूप चांगल्या आहेत. मुलींच्या आत्मरक्षणासाठी त्या महत्त्वाचा असं मला वाटतं. माझे नाव समृद्धी सुनील केदारे आहे. हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पुणे मी 400 मीटर धावण्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आला. याने स्पर्धा ही घेतली होती त्याच्यात माझा प्रथम क्रमांक आला. याने आरोग्य चांगलं राहतो. ग्राउंड चांगला होता माझं, त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आला. 400 मीटर धावणे याच्यामध्ये जिल्हा शिक्षण मंडळाने सासवड येथे वैयक्तिक म्हणजे ॲथलेटिक्स स्पर्धा घेतल्या होत्या. त्यामध्ये थाळीफेक हा माझा खूप आवडता इव्हेंट आहे. त्या इव्हेंटमध्ये माझा प्रथम क्रमांक आला आहे. थाळीफेकचं ग्राउंड हे अतिशय योग्य होतं. इथले नियोजन आणि खेळाडूंसाठी महत्त्वाचं म्हणजे जेवण हे सर्व खूप सोयी सुविधा होत्या. जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये माझा तृतीय क्रमांक आला. इथं मैदान छान होतं आणि ह्याच्या वैयक्तिक स्पर्धेमध्ये मला तृतीय क्रमांक आला. तर ग्राउंड मोठं आहे आणि इथं आयोजित केलेल्या स्पर्धा सुद्धा छान आहेत. धन्यवाद. थाळीफेक खेळ हा म्हणजे थाळी जशी जाईन, जर चुकीची गेली तर फॉल धरतात आणि जर चांगली पडली तर नंबर निघतो. तर थाळीफेकमध्ये माझा तृतीय क्रमांक आला. पहिली थाळी फॉल गेली, दुसरी पण फॉल गेली, तृतीय चांगली पडली, तिसरी. जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांच्या आयोजित कुस्ती स्पर्धा निमित्त मी कुस्ती खेळलो. कुस्ती हा खेळ आरोग्यासाठी खूप चांगला आहे. कुस्ती खेळात आपण चितपट कसं करायचं, पोराची बुद्धी कशी चलती त्याविषयी आपल्याला समजावं लागतं. म्हणून कुस्ती हा खेळ आरोग्य आणि तब्येतीसाठी खूप चांगला आहे. तिथे झालेल्या सासवड वाघोरे कॉलेज तिथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये सोयी सुविधा, मॅट, तिथल्या पंच लोकांचे, शिक्षक लोकांचं आम्हाला मार्गदर्शन ते लाभलं. ते खूप चांगलं वाटलं हे बघून आणि ह्याबद्दल आनंद झाला. हाय, माझं नाव पायल लवनाथ आंबेकर. मी आत्ता 10वी मध्ये शिकते. पंडित नेहरू विद्यालय कामशेटी माझी शाळा आहे. आम्ही इकडं सासवडमध्ये कुस्ती खेळायला आलतो. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे इथे. तर आम्हाला इथे सगळी व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. ती म्हणजे जास्त करून मुलींसाठी पण खूप गरजेचे आहे. त्यांचं संरक्षण आणि आता या पिढीमध्ये तर बारीक मुलींवर बलात्कार वगैरे होतात, त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी तर ते पाहिजेच. जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत ज्या स्पर्धा झाल्या मी त्या रिलेच्या स्पर्धेत होते. तिथे मुलींना कसं सपोर्ट करायचं, कसं पळायचं ते शिकवलं. त्यामुळे आम्ही रिलेच्या स्पर्धेत विनर्स झालो. ग्राउंड खूप मोठे होते आणि आम्हाला खूप मजा आली आणि मुलींना सपोर्ट केले. नमस्कार, माझे नाव श्रुती कमलाकर आहे रे.
मी पंडित नेहरू विद्यालय कामशेत या शाखेतर्फे खेळत आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांनी आम्हाला कुस्ती खेळण्याची संधी दिली म्हणून त्यांचे खूप आभार. आणि कुस्ती सगळ्यांना खेळलीच पाहिजे कारण मुली स्वतःचं त्याने आत्मरक्षण सुद्धा करू शकतात आणि आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहू शकतं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांचा खूप खूप आभार. इथे आम्हाला त्यांनी मॅट उपलब्ध करून दिल्या म्हणून त्यांचं खूप धन्यवाद. कारण सहजासहजी हे होत नाही आणि त्याला खूप कष्ट करावे लागतात. त्यांना पण खूप मेहनत करून ते टाकायला लागतं मॅट म्हणून त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. मी कुस्ती 1 वर्षापासून खेळते. मला एक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. कुस्ती खेळायला खूप मेहनत लागते कारण खूप एक्सरसाइज सुद्धा करायला लागतात. खूप हार्डवर्क सुद्धा करायला लागतो. स्वप्न असं आहे की मला स्टेट लेवलला जिंकायचं आहे आणि आपल्या आई वडिलांचं पण नाव मोठं करायचं आहे आणि स्टेट लेवलला जिंकल्यानंतर सरकारी नोकरी सुद्धा अजितदादा पवार यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. माझं नाव सेजल गोपाल नाईक. मी सध्या रामकृष्ण मोरे कॉलेज आकुर्डीमधून आले आहे आणि मी याच वर्षी PDAचे कॉम्पिटिशन खेळते आहे. तर मी यावर्षी ॲथलेटिक्समध्ये 100 मीटरला सहभाग घेतला होता आणि माझा 2nd नंबर आला आहे. तर खूपच चांगलं आयोजन केलं होतं आणि म्हणजे सगळ्यांनी यावं अशी इच्छा आहे. म्हणजे खूपच सगळे इव्हेंट्स आहेत तिथं. ग्रुप गेम्स पण होते आणि इंडिव्हिज्युअल पण इव्हेंट्स होते. तर ग्राउंड पण खूप चांगलं होतं. तर तुम्ही ॲथलेटिक्समध्ये जे आहात मग तुमचं फिटनेस वगैरे खूप चांगलं होतं. तुम्हाला डिसिप्लिन लागते. तुमचे डाएट वगैरे खूप म्हणजे तुम्हाला कोचेस खूप चांगलं सांगतात डाएटबद्दल आणि खूपच फायदा होतो त्याचा. आसिया मनेरी आहे. मी प्रोफेसर रामकृष्ण मोरे कॉलेजची स्टुडंट आहे आणि आज इथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे कॉम्पिटिशन्स अरेंज करण्यात आले आहेत आणि इथे मी मागच्या वर्षी पण आले होते आणि ह्या वर्षी आले आणि ह्या वर्षी मी लॉंग जम्पमध्ये ॲथलेटिक्समध्ये पार्टिसिपेट केलं आहे. काल खो खोचे मॅचेस झाले, आमचे व्हॉलीबॉलचे पण झाले. तिथे आमची प्लेस आली आहे 1st प्लेस आणि हा प्लॅटफॉर्म खरं तर खूप चांगला आहे मुलींसाठी. इथे अपॉर्च्युनिटी भेटते की ते स्वतःचा परफॉर्मन्स दाखवण्यासाठी आणि ती खूप चांगली गोष्ट आहे आणि मी रिक्वेस्ट करते की असेच पुढे कॉम्पिटिशन अरेंज करावे म्हणून. माझं नाव आहे सृष्टी अरुण पाखरे. मी इयत्ता 11वी आर्ट्समध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे लोणकर माध्यमिक विद्यालय पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे. आज आम्ही ह्या ग्राउंडवर खेळायला आलो आणि ग्राउंड ही खूप चांगलेलं आहे. आम्हाला उपलब्ध खूप चांगलं हे ग्राउंड केलेलं आहे आणि मी लाँग जम्पमध्ये आज भाग घेतलेला होता आणि चांगलं वाटलं लाँग जम्पमध्ये भाग घेऊन आणि म्हणजे इथलं ग्राउंड खूप बेस्ट आहे. चांगलं खेळता येतं आणि थँक्यू व्हेरी मच. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेजमध्ये कार्यरत आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने या जिल्हास्तरीय स्पर्धांचं आयोजन केलं. इनडोअर आउटडोअर या स्पर्धांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा पार पडल्या. वागेरे महाविद्यालयाचा आणि फार्मसी कॉलेजच्या विस्तीर्ण ग्राउंडवर या विविध प्रकारच्या स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, तसेच थाळीफेक आणि धावण्याच्या स्पर्धा, तसेच इनडोअरमध्ये बुद्धिबळ असेल, हे मॅटवरील कुस्ती, कराटे, तायक्वांदो या स्पर्धा सर्व खेळाडूंच्या उत्साहात पार पडल्या. जवळपास 4,500 पेक्षा जास्त खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने उत्कृष्ट नियोजन केलं असून पुणे विद्यार्थ्यांच्या निवासाची तसेच भोजनाची उत्तम व्यवस्था केलेली आहे. सकाळी आल्यानंतर नाश्ता आणि त्यानंतर संस्थेने एक चांगला स्टँड घेऊन विविध महाविद्यालयांच्या मैदानावर या स्पर्धा आयोजित करण्याचा हेतू चांगला आहे. त्यामुळे मैदानाची चांगली निगा जोपासना आणि विकास झाला आणि त्याचा फायदा भविष्यात चांगले विद्यार्थी निर्माण होण्यासाठी निश्चित होईल. मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाला याबद्दल धन्यवाद देईन की आपल्या विद्यार्थ्यांच्या कलाभूत अंगगुणांना, क्रीडागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी एक अत्यंत चांगला हा गेले 10 वर्षापेक्षा जास्त क्रीडा महोत्सव आयोजित केला जात असून त्या माध्यमातून विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील ओतूर असेल, वेल्हे तालुक्यातील वेल्हा असेल, निमगाव, केतकी अशा पुणे जिल्ह्यातील सर्व शाखांमधून येथे विद्यार्थी उपस्थित राहिले. त्यांनी आपल्या कौशल्याचं इथं प्रदर्शन चांगल्या पद्धतीने केले आणि ही स्पर्धा आता आज अंतिम टप्प्यात आहे. आज पदाधिकारी हजर राहून व्यवस्थेवर नियंत्रण ठेवत होते. सर्व क्रीडा शिक्षक, विद्यार्थी आणि सहभागी जे सपोर्टिव्ह स्टाफ होता त्यांनीही या कार्यक्रमासाठी खूपच मेहनत घेतलेली आहे आणि या स्पर्धा चांगल्या नियोजनाखाली उत्तमपणे पार पडल्या. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून जवळपास 450 ते 500 खेळाडू विविध स्पर्धांमध्ये, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकले असून
या नाव एकता संदीप दिवस आहे. मी इयत्ता 7वी ब मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव श्री छत्रपती हायस्कूल येणेरे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धामध्ये मी सहभाग घेतला होता. माझा 600 मीटरमध्ये प्रथम क्रमांक आला आहे. मला मार्गदर्शन करणारे मुळे सर यांनी मार्गदर्शन केल्यामुळे माझा नंबर आला आहे व मी इथे उपस्थित आहे. माझी विद्यार्थिनी जोशना भालेकर हिची प्रेरणा पण घेतली आहे. ग्राउंड खूप सुंदर होतं. ह्या ग्राउंडमध्ये मी पहिल्यांदाच आले होते. रनिंग केल्यामुळे आपला स्टॅमिना वाढतो व आपले आरोग्य सुंदर राहतं. माझे नाव स्वरा विघ्नहर घोगरे. मी आत्ता 8वीमध्ये शिकत आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे जे आता स्पर्धा होता त्याच्यात मी थाळीफेकमध्ये भाग घेतला होता. खूप छान नियोजन करत आहेत आणि आमच्यासारख्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे. ग्राउंड सुद्धा एकदम छान होतं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांनी स्पर्धा घेतल्या. यामध्ये माझा डिस्कस थ्रो यामध्ये माझा प्रथम क्रमांक आला. ह्याबद्दल मला भारी वाटते आणि मी इतकं हे केलं, प्रॅक्टिस केली, त्यातून माझं चीज झालं म्हणून त्यातून मला खूप भारी वाटलं आणि ह्या संस्थेचे आभार की त्यांनी हा स्पर्धा भरवली. छान होतं. सगळ्या तशा मुली पण छान होत्या, पण त्यातून मी जास्त प्रॅक्टिस केल्यामुळं माझा नंबर बसला आणि माझ्या कष्टाचं फळ झालं. मी इतके दिवस प्रॅक्टिस करून मला चांगला अनुभव मिळाला आणि इथं आले मला कळालं की कसं खेळायचं कसं नाही. ह्यातून मला भारी वाटलं. चोडे येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या संस्थेमार्फत जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा झाल्या. यात आमचे गाव राजगड वेल्हे यातील मुलांनी सहभाग घेतला होता. त्यातील 2 गोल्ड व 4 सिल्वर मेडल बसले आहेत. तसेच आमचे मार्गदर्शक शिक्षक व आमचे वस्ताद यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले. तसेच या ठिकाणी नियोजन खूप सुंदर असं होतं. सर्व बाबी चांगलं होतं. जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा गेली 12 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने घेतल्या जातात. सासवड महाविद्यालयामध्ये प्रथमच या कुस्ती स्पर्धा घेण्याचा योग आला आणि त्यामध्ये सर्व सहभागी खेळाडू 286 सहभागी खेळाडूंचा समावेश या ठिकाणी केला. कुस्तीगीर परिषदेचे पंच यांच्या नियुक्तीने अतिशय चांगल्या पद्धतीने कुस्ती स्पर्धा पार पडल्या आणि या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू घडावेत असे आदरणीय कदम साहेब यांनी व्यक्त केलेली भावना निश्चितच आम्ही सर्व सहकारी शिक्षक पूर्ण करू आणि त्यांनी जे आम्हाला प्रोत्साहन दिलेले त्याबद्दल साहेबांना मनापासून धन्यवाद देतो.